नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? आज मी दाखवणार आहे चाळीतलं घर. तर चाळीमध्ये अशी रोषणाई मस्त केली होती. हा पॅसेज आहे बाहेरचा. तर आधीच्या माझ्या ब्लॉगमध्ये चाळीतली रोषणाई दाखवायची राहिली, सो मी आत्ता हे दाखवते आहे. तुम्ही म्हणाल दिवाळी गेली तरी अजून हेच इथं चाललं आहे. पण आपण आता चाळीतलं घर बघण्या अगोदर ही नाश्ता करूया. मस्त असा नाश्ता जो पटकन होतो सुद्धा. तर माझ्याकडे या 2.5 भाकऱ्या उरल्या होत्या. अगदी शिळ्या भाकऱ्या आहेत कालच्या या. पण मला या खाव्याशा पण वाटत नव्हत्या आणि कोणाला द्याव्याशा पण वाटत नव्हत्या आणि टाकाव्याशा पण वाटत नव्हत्या. सो मी विचार केला की या भाकऱ्यांचं काहीतरी असं मस्त चटपटीत आपण नाश्ता वगैरे करूया. माझी बहीण आली होती तेव्हा मी हा नाश्ता केला होता आणि मला तो फार आवडला, तिला पण खूप आवडला. म्हणून मी आता या परत भाकऱ्या उरल्यात, तर त्याचा नाश्ता मी कसा केला, कसं बनवलं मस्त चटपटीत असं, तर ते मी तुम्हाला आज दाखवते. तर या मी भाकऱ्या मस्त अशा तुकडे करून घेतलेत मिक्सरच्या भांड्यात आणि असं बारीक करून घेतले. बघा इतकं बारीक केलं आहे. जाडं भरडं ठेवलं नाही. आपण नॉर्मली पोळीचा चुरमा करतो तो थोडासा जाडा भरडा चालतो, पण भाकरी ऑलरेडी जाड असते, तर मग त्याचा असा बारीक चुरा जास्त चांगला वाटतो चावताना वगैरे, खाताना. तर मग मी असा सगळा भाकऱ्यांचा चुरा करून घेतला आहे छानपैकी आणि मी आता फोडणीची तयारी करते आहे. कढीपत्त्याची पानं घेतली आहेत 4-5. मी जास्त अशी पानं टाकत नाहीत, पण 4-5 कढीपत्त्याने चांगला फ्लेवर येतो. 2 मिरच्या घेतल्यात तिखटपणासाठी आणि कांदा असा मध्यम आकाराचा आणि 1 टोमॅटो घालणार आहे मी बारीक चिरून. तर मी 1-1.5 चमचे मी तेल घेतलं आहे इथे आणि तेल तापल्यावर मोहरी, जिरे टाकली आहे. तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल, तसंही चांगलं लागू शकतं. पण मोहरी जरा जास्त टाकलीत तर ती एक मस्त मोहरीचा फोडणीचा जो वास असतो किंवा जी चव येते फोडणीला, तर ती छान येते, म्हणून मग हे टाकाच. तर मग नॉर्मल आपण कांद्या पोह्याला कशी फोडणी घालतो तशीच मी फोडणी घातली. टोमॅटो पण घातला आणि शिवाय आता मटार पण घातलाय. मटार तुम्हाला घालायचा असेल नसेल, थोडंसं हिंग आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि मस्त हे आता शिजवून घ्यायचं आहे. मटार थोडेफार शिजले तरी बास आहे, थोडेसे वाफवायचे. मटार कच्चे पण चांगलेच लागतात, सो असे खूप असे भाजीसारखे शिजवून नाही घेतलेत तरी चालेल. तुम्ही याच्यात कॉर्नसुद्धा टाकू शकता किंवा काजू टाकू शकता किंवा आणखीन शेंगदाणेसुद्धा टाकू शकता. तर हे खूप छान लागतं. दाताखाली असं दाणेदार असं आलं की चावताना चांगलं लागतं. तर आता मी हा चुरमा भाकरीचा जो केलेला तो सगळा मी टाकला ह्याच्यावर. थोडंसं पाणी पण शिंपडलं आहे, कारण ते कोरडं असतं आणि शिजण्यासाठी थोडासा जर ओलावा असेल तर तो चांगलं शिजून येतं ते. आणि मग आता मी वाफ काढली चांगलीशी. खाली करपणार नाही याची काळजी घ्या तुम्ही जर दुसऱ्या प्रकारचं भांडं वापरत असाल तर. हे मी ज्वारीच्या भाकरीचा हा नाश्ता केलेला आहे. तर तुमच्याकडे दुसरी कुठली भाकरी असेल, उरली असेल, तर तुम्ही असं ट्राय करून बघू शकता. ज्वारीच्या भाकरीचं सुद्धा छान लागतं. दुसऱ्या भाकरीचं सुद्धा केलं तर मला नक्की सांगा की कसं झालेलं ते. आता थोडंसं वाफवून मस्त आता खायला घ्यायचं. लिंबू पिळला त्याच्यावर आणि कोथिंबीर पण टाकली आहे. भरपूर कोथिंबीर टाका, छान लागतं. त्याच्यावर चीजसुद्धा तुम्ही जर ग्रेटेड करून खाल्लंत तरीसुद्धा मस्त लागेल. नक्की करून बघा आणि घरच्यांना पण खायला द्या, म्हणजे तुमच्या भाकऱ्यासुद्धा अजिबात वाया जाणार नाहीत. शिळ्या जरी असल्या किंवा थोड्याशा कडक जरी होत असल्या तरी अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता आणि तो एक मस्त हेल्दी असा नाश्ता होऊन जाईल तुमचा. आता नाश्त्याचे प्रकार पण नेहमीचे झालेले आहेत, त्यामुळे हा एक वेगळा नाश्ता नक्की करून बघा तुम्ही. तर आता आम्ही आलो आहोत रानडे रोडच्या एका चौकात. हे आधीचे बॅनर आहे त्यामुळे त्याच्यावर लक्ष देऊ नका. तर हे समोर आहे वामनहरी पेठ हे ज्वेलर्सचं दुकान आणि इकडे त्याच्याच समोर तृप्ती एम्पोरियम आहे. तर आणि ही समोरची आहे आमची चाळ. तर त्याच्याच अपोजिट आल्यानंतर कमान दिसते, तर तिथून आम्ही इकडे आलो अपोजिटला आणि तर ही चाळ आता अशी दिसते.
3 मजली आहे आणि भरपूर जुनी चाळ आहे ही. मला वाटतं 100 वर्षांपेक्षाही जास्त जुनी आहे ही चाळ आणि रिडेव्हलपमेंटला सुद्धा जाण्याच्या गोष्टी चालू आहेत. तर आता आपण जाऊया आतमध्ये चाळीत. हे ग्राउंड फ्लोअरला आहे सगळं तळण मजल्याला आणि इथे मोठी जागा आहे मोकळी अशी. टू व्हीलर आणि सायकल्स पार्क करण्यासाठीच ही आता वापरली जाते. आम्ही पण आमची गाडी इथेच लावतो. इकडे तिकडे रस्त्यावर लावण्यापेक्षा अशा सेफ ठिकाणी लावलेली बरी. ही चाळ अशी गोलाकार आहे आणि ही आतली बाजू आहे चाळीची, त्यामुळे सगळ्यांची मागची दारं जी असतात ती या साईडला आहेत. इथे भरपूर मोकळी जागा आहे आणि ही चाळ पण स्वच्छ आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की चाळ आहे तर खूप कंजेस्टेड वगैरे असेल, त्यामुळे स्वच्छता वगैरे नसेल, पण स्वच्छ आहे ही चाळ. स्वच्छ ठेवली गेलेली आहे, त्यामुळे काही वाटत नाही वावरायला. तर ही आता मोकळी जागा बघून झाली आपली, तर आता आपण जाऊया घराकडे. तर घर आहे पहिल्या मजल्यावरच, जास्त काही चढावं लागत नाही. हाच आता पहिला जिना आहे. वरच्या पहिल्या मजल्यावर जातो. खूप जुना आहे, लाकडी आहे, मध्ये डागडुजी करून घेतली आहे. 100 वर्ष जुना आहे म्हणजे खूप वेळा खराब झालाच असेल ऑब्व्हियसली. तर हे आपण आलो पहिल्या मजल्यावर. इथे एक अडगळीची खोली आहे. नको ते सामान वगैरे किंवा लागणारं सामान चाळीचं जे असतं ते ठेवण्यासाठी त्यांनी केलेली आहे आणि हे सार्वजनिक शौचालय आहे. चाळीतलं आहे शौचालय म्हणजे ते स्वच्छ असेल असं नाही, तर नेहमी ते साफ केलं जातं. चाळीतल्या चाळीत फिरण्यासाठी मधला हा पॅसेज केलेला आहे. ऊन पण भरपूर आहे, त्यामुळे एकदम लखलखाट वाटतोय. चाळ अगदी मजबूत आहे अशी, काही झालेलं नाही आहे. कौलारू छप्पर आहे वरती चाळीला, तरीसुद्धा खूप वर्ष टिकून आहे चाळ आणि ते पण मेन एरियात. मागची ही बाजू आहे सगळ्यांची. तर आता आपण जाऊया पुढच्या बाजूला. तर हे आहे आता आमचं चाळीतलं घर. माझा मुलगा धावत आलाच, त्याला सगळं माहिती आहे आता इथलं. सागाच्या लाकडाची दारं आहेत. अगदी चाळ सुरू केली झाली तेव्हापासूनची ही दारं आहेत. अजिबात बदललेली नाही आम्ही. तर अजूनही ती भक्कम आहेत, त्यामुळे कधी बदलायची गरजच पडली नाही. तर ही पहिली ही खोली आहे. आम्ही ॲक्च्युली पार्टिशन टाकलं आहे, त्यामुळे ही पहिली अशी खोली तयार झाली आहे. असं आटोपशीरपणे वस्तू ठेवलेल्या आहेत, त्यामुळे जरा नीटनेटकं वाटतं आणि वावरायला पण जागा मिळते. पूर्व पश्चिम दिशा आहे, त्यामुळे ऊन भरपूर येतं घरामध्ये, उजेड पण भरपूर येतो. शिवाय वारासुद्धा इतका असतो इथे की कपडे पण पटकन वाळून जातात. पंखा लावण्याची सुद्धा गरज भासत नाही, एकदम हवेशीर आहे आणि छोटंसं असलं तरी कम्फर्ट आहे. तर आता आपण येऊया इकडे पार्टिशनच्या पलीकडे. तर हे स्वयंपाकघर छोटंसं केलेलं आहे आणि पार्टिशनच्या लगेच मागे देव्हारा आमचा छोटासा लावलेला आहे. आणि देव्हाऱ्याच्या इकडे बाजूला लगेच आपण येतो तर लगेच फ्रीज ठेवलेलं आहे आणि फ्रीजच्या बाजूला छोटंसं टेबल ठेवलेलं आहे, जेणेकरून तिथे छोट्या मोठ्या वस्तू किंवा लगेच जेवण केल्यावर ठेवण्यासाठी सोय होईल असं केलेलं आहे. इथे लगेच ओटा आहे आणि ओट्याच्या बाजूला बेसिनच्या वर इथे वॉटर प्युरिफायर आम्ही लावलेला आहे आणि बेसिनच्या लगेच बाजूला इथे छोटीशी मोरी आहे आणि इथे मोरीच्या इथे खिडकी आहे आणि शिवाय लगेच बाजूला दरवाजा आहे. दरवाजा मी काही उघडणार नाही, कारण आमच्या बाजूला काम चालू आहे शेजाऱ्यांचं, तर आम्ही नेहमी दरवाजा हा बंदच ठेवतो. सो जेव्हा जास्त इमर्जन्सी असेल तेव्हाच उघडतो. आणि आता पाणी एक वेळच येतं इथे, त्यामुळे मग टाकी लावलेली आहे आम्ही मोठी, 500 लिटरची असेल कदाचित ती.
तर या घराचा जो हा एरिया आहे तो अगदी त्रिकोण आहे. चाळीचा जो कॉर्नर येतो तिथली ही जागा आहे, तिथलं हे घर आहे. सो म्हणून हे एकदम छोटं आहे. नाहीतर या घराच्या बाजूचे जी घरं आहेत इतरांची ती मोठी मोठी लांब लांब आहेत. तर तुम्हाला हे आमचं घर छोटंसं कसं वाटलं चाळीतलं नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा.